सर नमस्कार. नमस्कार सर आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव राकेश अमृत चिखले, हां, राहणार सुरते, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. जिल्हा कोल्हापूर. अच्छा. सर आपला गोठा आहे बरोबर ना? किती गायरांचा गोठा आहे आपला? आमच्या आता 8 गायरा आहेत आणि एक म्हैस आहे. हां, आणि आपलं एक लहान वासरू आहे. लहान वासरू आहे बरोबर आहे. सर आपलं मिल्क चार्जेसचा अनुभव काय, म्हणजे आपण माझे जे सांगत होता या म्हशी संदर्भात काय असं युनिक असं चांगला रिझल्ट आलेला आपल्याला? म्हशीला म्हणजे एकदम अशी बारीक होती म्हैस अगोदर. बर. आणि विषय मोठा काय, तुला अशी लहान लहान बुकटे होती, जखमा होत्या. बर. त्याला जखमा बघू शकता तुम्ही, काही त्या जखमा होत्या, म्हणजे तिला असं लंपी सारखं होत होतं. बर. त्या अगोदरपासून होतं तिला, आणि अंगाला बरं वगैरे खात होती. माझं मिल्क चार्जर आम्ही झालं 2 महिने चालू केल्यापासून, 2-3 महिने चालू केला आम्ही मिल्क चार्जर. तेव्हापासून ती बुकट पण नाहीच झाली ती शरीरावरची, आणि हिला तेजी वाढली याची, म्हणजे आपलं काय म्हणतो आम्ही तेजीचं चमक वाढली, सौंदर्य झाली आणि शांत आली. मेन धडबड करत होती, शांत आली म्हैस. चिडचिड जास्त व्हायची, म्हणजे असं करत होती, साठवत हे करायची, असं करत होती. आता तेवढा विषय नाही तिचा, तेव्हा नाही. पहिल्या प्रमाण कमी झालेलं आहे, लय प्रमाण कमी झालेलं आहे. जनावरला कधी धुलायचं, या म्हशीला कधी धुलाय, जून किती दिवस आता घेऊन मला वाटतं महिना तरी झाला असेल. काय सांगताय? महिना झाला विशेष नाही झाला. काय वाटत नाही आपल्याला महिना? आता सकाळी धुला असं वाटतं, कारण की शेण बघायला गेलं तर शेण जरा बी तिच्या अंगाला लागलेलं नाही, कुठंच काय लागलं नाही. दररोज धुतल्यामुळे हे राहिले नसते नाही, हे आहे याच्यावरती. दररोज धुला असतं, हे गेलं असतं. बरोबर. या जनावरचा आणि काय बदल तुम्हाला स्पेशल झाला असं? आणि म्हणजे याच्यात भरपूर बदल झाला, चेंज. काही तेजी जी वाढली का नाही, चमक वरतीच आम्हाला कळून आलं की बाबा याच्यात काहीतरी बदल झालाय. चारा विशेष म्हटलं तर चारा आमचा 4 टाइम व्हायचा. बर. सकाळ, दुपार, संध्याकाळी 1 वाजता किंवा 4 वाजता, आणि संध्याकाळी असायचा. आता चारा आमचा 2च टाइम असतो. म्हणजे आम्ही एका नूलवरती गोट्यावरती गेलेलो, तिथं आम्हाला प्रशिक्षण झालं. चाऱ्याचं आम्हाला माहिती दिली की बाबा चारा हा 2च टाइम टाकायचा असतो. अच्छा. तेव्हा चारा 3-4 टाइम असून सुद्धा सुधरत नव्हती म्हस. आता 2 टाइम असून सुधरत आहे. हा मोठा आहे. हा म्हणजे यांची प्रचंड काय, म्हणजे आपण हे करण्याचं रवत करण्याचं प्रमाण वाढलं याचं, बरोबर ना? वाढलं. आणि मिल्क चार्जरमुळे कसं आहे, टाकलेला चारा 1 तासामध्ये गायब होत होतो, म्हणजे खाऊन संपवतात ती पूर्णपणे. पहिल्या दावणीत राहायचं चारा, 1-2 बुट्ट्या तरी राहायचा शिल्लक, 2-3 बुट्ट्या शिल्लक राहायचा चारा, म्हणजे काहीच खायचं नसतं असं, म्हणजे वरचं चांगलं खायचं. आता बघा गेलं तर मस्त बघा कसं गुगुबीत आहे, म्हणजे पूर्ण भरीव आहे. पहिला असं परिस्थिती होती काय? सर नाही, एकदम अशी बारीक होती, आणि माझाला तर येतच नव्हती, विषय मोठा. बर. ते आले मिल्क चार्जर घालायला आले, पण चमक वगैरे अशी नव्हती. चमक वगैरे अशी नव्हती चमक. बर. विषय मोठा हा झाला. बरं. आता बघा गेलं तर आपण माशी 10-15 मिनिट झालो आपण आले, जनावर अजून आल्यापासून वरडलं बी नाही, काय नाही, एकदम शांत, पूर्ण शांत आहे. बरोबर ना? शांत आले, एकदम शांत आहे. बरोबर. मारून होती की नाही, असं मला उभं सुद्धा करून घेत नव्हती त्या अगोदर. एवढं आहे? हात लावायचा विषयच नाही. बर. एवढं ताकद होती. अच्छा. आता किती वर्षाची आहे ही? आता ही 7 वर्षाची आहे. 7 वर्षाची आहे का? त्या दुधामध्ये काय बदल? दुधामध्ये म्हणजे आता गाभण आहे. आता रिझल्ट काय येईल तो आता, म्हणजे गाभण पिरियडला वापरायचं. ओके. हे तुम्हाला रिझल्ट आता म्हणला तुम्ही, किती दिवसात दाखवले? ते मला 15 दिवसात तिच्या शेणात वगैरे फरक पडला, शरीरात थोडाफार फरक, म्हणजे जखमा त्या सुकायला लागल्या. वाटलं की आम्हाला जास्त, म्हणजे आम्ही त्याच्यातला जे चमचा असतो आपला 50 ग्रॅमचा, तो आपण 3 वाढवलेला. 2 टाकायच्या अगोदर आता 3 केले. जशी बदल वाटला का नाही आम्हाला, तसं आम्ही त्याला जास्त वाढवलं. असं केला. प्रत्येक गायरा मोठायचा, ती रस्सी तुम्हाला दिसत असेल तिथं वरती, बर, ती सतत आजारी असायची. रस्सी आम्ही कधी सोडतच नाही. का बरं? म्हणजे ते डॉक्टर केमिकल देतात, ते आम्हाला पाजवायसाठी ही तंकवत होती. वर करून बांधले की नाही, कशात बाटलीच्या ढकलायची ती केमिकलची. अच्छा. मग ते थोडा वेळ 15 दिवस मेंटेन जायची, मग आणि 15 दिवसांनी तसं करायची, आणि शरीर वगैरे इथून मागं असं म्हणजे थरथरायचं. बर. आता ते मिल्क चार्जरमुळे ती रस्सी तिथं आहे, तिथंच आहे, तिला सोडली पण नाही, काय पण नाही. किती दिवस झाला ती रस्सी तिथे? 2 महिने तिथंच आहे. एवढी परिस्थिती वाईट होती. आता त्याला विषयच नाही तो डॉक्टरचा. बर. ताप वगैरे आला समजा, असं जास्त काय झालं तर आपण तिला एक डबल तिचं 50 ग्रॅम वाढवून देतो मिल्क चार्जर. कल्याण होते सगळं बिना डॉक्टरचं. बर. डॉक्टर विचारतात फोन करून, विसरला का काय आम्हाला? आम्ही म्हणतो विसराय नाही तुम्हाला, आमच्या गोट्यात म्हणजे काय आजारच नाही, मला फक्त भरवायला बोलवणार. डॉक्टर कसं सांगतो मेडिसिन आणा म्हणून, असं डॉक्टर सांगायला आता शेतकऱ्यांना की राकेश कडे मिल्क चार्जर मिळतंय, एक पावडर, ती तुम्ही वापरून बघा. म्हणजे तुम्ही डीलरशिप घेतलेली आहे? पण मग डॉक्टर सांगायला लागले, म्हणलं बाहेर तर आपल्याला काय विषय आहे. मग आपल्याकडे शेतकरी 15-20 शेतकरी आपल्याकडे आहेत आता. बर. त्यांच्यात पण भरपूर बदल आहे, पण बदल म्हणजे कसा आलाय तो विषय, त्याच्याकडे जास्त बदल आला नाही, कारण की 15-20 दिवस त्याने वापरून. बर. त्याच्याने सतत 2-3 महिने वापरलं तर ते माझ्यापेक्षा चांगला रिझल्ट येणार, कारण की त्यांच्याकडे सगळ्या ब्रीडच्या गायी आहेत.
आता किती जण शेतकऱ्यांना आपण 15 जणांना दिले. दिला आता त्यांना रिझल्ट कसं? त्यांना रिझल्ट आहे त्यांचा. त्यांनी सांगतात शेणात फरक आहे, दुधात फरक आहे. त्यांनी म्हणतात बंद करायचं नाही म्हणतात मला. म्हणजे एक संजीवनी कशी असते त्या प्रकारे झाले. मी कुठून शोध लावून आणलाय आणि ते चांगल्यासाठी उपयोगी झाले. बर जसं आपल्या हनुमानांनी लक्ष्मणांना हे आणलेलं की नाही तसा विषय झाला. तसंच जनावरांसाठी तुम्ही संजीवनी घेऊन आला त्या गावामध्ये विषय झालाय. बरोबर बरोबर. ही गाय असं हिला केस वगैरे अशी ना भरपूर अशी भुराड होती एकदम. बर एकदम अशी जास्त वाढलेली केस वगैरे. मग ज्या दिवशी 15 दिवस झाले त्याच्यानंतर त्याची आपोआप निघायला लागली केस. त्याची किती लव होती की नाही ते आपोआप अशी असा हात मारला की हात भरून यायचे अशा. बर 15 दिवसानंतर. आता हिला चोळलं तरी निघत नाही. निघत नाही? हा आता निघत नाही तिची केस. पहिला निघायची. अहो जेव्हा चालू केलं का नाही मी असा हात केला की भरून यायचं. बर हात भरून यायचे केस असे. म्हणजे ते होती ना ती केस ती यायची. त्यांनी जागा सोडलेला. मग आता ही नवीन डोस आले ही एक नंबर आहे. तिची आहे एकदम याच्यावर. एक तिची आहे. आता जिथे जेवढं तुमचे जनावर सगळ्यांना आता धुन 1 महिना तर झालेला आहे. मग 1 महिना झाला की तुम्हाला सांगितलं मी. हे बघा अजून शेण इथं आहे. ह्या सकाळी धुतलं असतं हे राहिलं नसतं. हे राहिलं नसतं. आता हे मी फक्त चोलतो हिला हे निघायला लागले बघा. तेव्हा हे बघा हे चोललं की निघायला लागले. म्हणजे एक एक शेतकऱ्यांचं कसं आहे ब्रशनं घासलं जर का तरी बी निघत नाही त्यांच्या अंगावरचं. त्यांचं कशाला म्हणूया आपण आपल्याच गायरांचं जाईत नव्हतं. ब्रशने तरी असं ते पाणी म्हणजे सकाळी धुतल्या वेळी आतला पाणी मारून ठेवायचं. नंतर ते 1 तासाभरानं ते आपलं उकरलं की नाही नरम झालं की ते ब्रशानं घासायचं. बर मग त्याला दुपार व्हायची ब्रशानं घासत बसायला. तरी बी निघायचं. एवढ्या काय धुवायच्या म्हणलं सोपं आहे ब्रशानं. मग आता कसं थोडं पाणी जरी मारलं तरी स्वच्छ होते. आणि विषय हा मोठा आहे. चोळलं की जाते घाण धुवायची गरजच नाही. किती महिन्याची आता ही? आता ही 7 महिन्याची आहे. 7 महिन्याची ही आणि वाटत नाही जरा पण वाटत नाही 7 महिन्याची आहे. वाटत नाही बरोबर. आणि एकदम अशी चेहऱ्यावर ग्लो त्यांचा छान आहे त्याचं. तेही 13 महिन्याची आहे. बर तिला आपण म्हणजे आमच्याकडे विषय कसा आहे 1.5-2 वर्ष ते 2.5 वर्ष पर्यंत आपण राहत नाही असं आमच्याकडे गैरसमज आहे. 1.5 ते 2 वर्षानंतर गाभणला येते आमच्याकडे गैरसमज आहे. पण ही 13-14 महिन्यात गाभणला आली. काय सांगायला? आणि ही राहिली आता 1.5 महिन्याची. 1.5 महिन्याची गाभ आहे. माझ्याला किती कधी आली? माझ्याला तर मागच्या महिन्यात आलती. ही येत होती कवा पण आता 2-3 महिन्यात येत होती. बर पण हिला भरवली की ही राहील असं काही गॅरंटी नव्हती. पिशवीची ग्रोथ वगैरे एकदम लहान होती. डॉक्टर हात टाकला की म्हणत होतं ही नाही राहील कशाला उगाच टेन्शन घ्यायला. जाऊ दे आणि 1-2 वर्ष 1.5 वर्ष जाऊ दे नंतर बघूया. स्वतः डॉक्टर म्हणला याची पिशवीची वाढ झाली तेवढ्या एवढ्या 2 महिन्यात ही आली ना माझ्यावर. आम्ही म्हणलं डॉक्टरला चेक करून बघा. डॉक्टर म्हणला पिशवीची बऱ्यापैकी वाढ आहे. आता हिला लस टाकायला काय सिमेंट टाकायला हरकत नाही. आता भरला तुम्ही? आता भरवली राहिली 1.5 महिन्याची. चेक केला आता? म्हणजे चेक करायला नाही पण राहिली कन्फर्म कारण की रिपीट आली आलीच नाही. आणि मिल्क चार्जरमुळे म्हणजे ह्यांचा अनुभव मला ह्या 2-3 जणांचा राहिली नाही तर रिपीट यायची ही. बर ही रिपीट यायची. ह्याची काय समस्या होती? हिची समस्या म्हणजे गाप टाकलेला 5 महिने म्हणजे आभूषण झालेलं 5 महिन्याचं. अच्छा मग ही राहिलीच नाही म्हणजे भरपूर वेळा ट्राय करून बघितलं. डॉक्टर म्हणत होता औषध वगैरे सोडूया हे सोडूया ती सोडूया. मग मी राम सरांचा जो व्हिडिओ बघितला होता म्हणजे केमिकली काय वापरू नका अगोदर हे वापरून बघा नंतर त्याच्यावर विश्वास ठेवा. मग आम्ही काय केलं जाऊ दे म्हणलं पैसे जातात ना जाऊ देत पण ही जर कव्हर होत असेल तर काय हरकत आहे. मग हिला पहिलं बकेट चालले हिला पहिलं बकेट चालल्यानंतर हिचा रिझल्ट चांगला लागला. म्हणजे काही माझा आवाज आली. डॉक्टर असा माझं मी कधी बघितलं नाही. डॉक्टर असं म्हणलं काय सांगायला असं माझं आली टाकली ते माझं आली की एवढं लाल सारखं एवढं खाली पडलेलं. बर एवढं असं म्हणजे पसरलेलं. बर म्हणजे रिपीट झाल्यानंतर मग ती माझा आल्यावर तिचं चांगलं ग्रोथ म्हणजे ओके आहे म्हणला भरण्यासाठी ओके आहे. बर पिशवी आकडे आहे ते सांगत होता पण काय ते नंतर सांगितलं ना भरली तर राहिलीच एका लस मध्ये राहिली. आता ही पहिला बरोबर ना. आता याला मिल्क चार्जर किती दिवस चालू केलाय? म्हणजे 2.5 महिना झाला 2.5-3 महिने आले चालू. आणि काय समस्या होती काय समस्या हिला विशेष काय नव्हती तशी पण हिची पण भुराड केस होती अशी जास्त. आणि ही धडबडत होती फार शांत नाही आलो की चाला बर चारा टाकलो की शांत बसायची. माझ्याला भरण्यासाठी त्याला किती खर्च केला होता डॉक्टरांच्या वर? तरी मला वाटतं कमीत कमी ते आभूषण झालं का नाही तिथून ती आता आणि म्हणजे कव्हर व्हायला माझं राहायला 5-10 हजार रुपये तरी संपल्यात. 5 ते 10 हजार रुपये. डॉक्टर आला की 1000 शिवाय बिल नाही. बर ते आपलं औषध टाकायचं पिशवी धुवायचं नंतर आणि तो काहीतरी केमिकली गोळ्यातून टाकायच्या जायचा. ते 700 रुपये त्याची 300 रुपये फी 1000 रुपये त्याला द्यायचं. आणि मिल्क चार्जर किती खर्च केला? मिल्क चार्जर मी 1-2 बकेट खर्च केले त्याला. म्हणजे किती 3250 पर्यंत खर्च केला. 3250 खर्च केला. आता गाभ आहे ती आता
जी का पहिला जी समस्या सगळी क्लिअर झाली आता. क्लिअर आता यांचं म्हणजे काय विषयच नाही हो, तापच नाही डोसक्याला यांचा काय आता काहीच नाही. नाही तुम्ही मध्ये अशी म्हटला होता की तुम्ही गैरा म्हणजे गोटा पूर्ण बंद करणार होता. बंद करणार होती मी. का बरं त्याच्या पाठीमागे काय समस्या म्हणजे काय इतिहास विषय काय झाला, एक सुद्धा अशी म्हणजे बघण्यासारखी गाय नव्हती. म्हणजे नजरेत बाबा हे चांगली आहे आपली गाय आणि ही ठेवावी असं अजिबात वाटत नव्हतं आम्हाला. आणि दूध तर नाहीच नाही, 3 लिटर 2 लिटरनं काय भागत नव्हतं आपलं. मग आता ती मला म्हणली मी ती गाय जशी 6 लिटर आता आली 6 लिटरला, ती ज्याचा जन्म झाला का नाही वासराचा म्हणजे ती व्याली तेव्हापासून 3 लिटरवर होती ती अगोदर. मग 3 लिटरवर होती. तिला मिल्क चार्जरचा तो जसा रिपोर्ट गावात गेला आम्हाला जास्त आलं तिला, ते आता 6 लिटरवर आहे. कोणती ती गाय? ती गाय तर 6 लिटरवर आहे. 6 लिटरवर मिल्क चार्ज कंटिन्यू वापर केला. कंटिन्यू वापर आहे. बरं, आणि ह्या गायींच्या सगळ्या समस्या क्लिअर झाल्या. माझ्या समस्या केल्या मेन म्हटलं तर ही काय 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 हिला मी कसं यायला बोलवलं होतं, हिला 3,000 ला मागून गेला तो. एवढीच आहे विकाय काढलेली होती. विकाय काढलेली मी हिला 3,000 ला मागून गेला. म्हणजे असं एकदम घालून आली तिथे, एकदम असं बारीक होती शरीरानं. लघवी वगैरे असं पित होती, दुसऱ्याचं लघवी वगैरे पित होती. चाटायची. चाटायचं असं केली का लघवी ना ती चाटायची. फॉस्फरस काय डॉक्टर मग कमी झालं, कॅल्शियम फॉस्फरस कमी झालं म्हणत होता. मग मी म्हटलं काय चालू तर वाहिल्याचं फॉस्फरस वाढत. तो म्हटलं काय चालणार, चाराच खाली तर दुसरं काय. ते आपलं केमिकल ते आपलं वापरतो ना आपण केमिकल मिनरल मिक्सचर, ते पण आहेच. मिनरल मिक्सचर तर एवढं म्हणजे काय मिनरल मिक्सचरचा विषय सोडून द्या तुम्ही, ते वापरूच नाही तुम्ही. का बरं? त्याच्या हिला 25-25 किलो चारलं हिला. हिला काय फरक पडला नाही, तर दुसऱ्यांच्या काय फरक पडणार आहे. गुडघ्याचं काय म्हणलं सर आपण? गुडघा म्हणलं हा गुडघ्याला माझ्या पेन भरपूर होतं, एकदम असं दुखत होतं जास्त. संध्याकाळ म्हणजे असं विषयच नाही हो, किंवा काम केलं असं नाही, खाली जरी काम असला तरी दुखत होता. केलेला येळूर केली, तिथे गेलो आम्ही येळूर केलीपाशी, तिथं रिपोर्ट वगैरे काढले आम्ही. ते म्हणले तुझ्या गुडघ्यामध्ये गॅप आहे, कॅल्शियमची कमी आहे, भरू करायला लागला. मेडिसिन वगैरे दिले. 11,000 रुपये सांगितले मला लेझर ऑपरेशनचे. मग मी काय 15 दिवस पैसे नसल्यामुळे गेलो नाही. त्याच्यामुळे मिल्क चार्जर तवाच घेतलेलं, त्यामुळे काय गेलो नाही मी डॉक्टरकडे वापस. मग ह्या गायीचं दूध मी पित नव्हतो, कधी गायीचं दूध पित नाही मी विशेष नाही. ती त्याच्यासाठी ती म्हस पाळली आम्ही, घरात दूध पाहिजे म्हणून ती म्हस पाळली. तुम्ही घरी म्हशीचं दूध पिता, गायीचं कधीच पित नाही. तिचं चवच लागत नव्हतो. विषय काय ते हळद विषय होता, ते कोण पाणी पितात की पाणी पिल्यासारखं होतं आणि एक प्रकारचं केमिकल स्वतः पिल्यासारखं होतं. मग ते आम्ही काय विचार कोण पितच नाही जास्तीत जास्त गायरांचं दूध, जर्सी गायरांचं तर पित नाही. बरोबर. आपला विषय काय झाला की मी मिल्क चार्जर चालू केल्यावर जसं डेअरीमध्ये फॅट आणि एसिड वाढलं, तसं म्हणलं आता इथे चालू करून बघूया एक ग्लास. माझा ग्लास पण आहे तिथं, मी सकाळ संध्याकाळ ग्लास एक पितो दुधाचा. तेव्हापासून म्हणजे 1 महिन्यावर गेला माझा, मी पेन सहन केलं. पण मला वाटलं नाही की बाबा दुधानं माझ्या ह्या कव्हर होईल. मी एक कुठल्या तरी मॅडमचा तुमचा हाय राम सर भेटले त्यांना, त्यांचा व्हिडिओ बघितला मी, त्यांचा गुडघ्याचा काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तेव्हा मला कळलं की दुधामुळे माझा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झालाय गुडघ्याचा. म्हणजे दूध प्यायला चालू केल्यानंतर तुमचा जे प्रॉब्लेम होता गुडघ्याचा पूर्णपणे सॉल्व्ह झाला. विषय संपला त्याचा. जिथे तुम्ही लेझर ऑपरेशन करणार होता 11,000 रुपये मागितले होते. आणि दूध किती वापरला, किती दिवस म्हणजे महिना फक्त पिलंय, 1 महिन्याचा आहे रिझल्ट आता. जेव्हापासून म्हणजे मी दूध प्यायला चालू केलं तेवढ्या 1 महिन्यानंतर मला फरक जाणवला. जो राम सरांचा व्हिडिओ मी एक बघितला तेव्हा मला कळलं की मी दुधामुळे म्हणजे माझं कव्हर झालंय. मला माहित नव्हतं दुधामुळे कव्हर झाले, कमी झाले दर्द असं म्हणत होतो, दुखाय आता कमी झाले. मग आता मी दवाखान्याला आणि जाऊन आलो, त्यांनी म्हणतात आता थोडं थोडं कव्हर होत आले. ट्रीटमेंट घेतली का? मी नाही म्हटले ट्रीटमेंट वगैरे घ्यायला. गोळ्या दिलेल्या त्यांनी, त्या गोळ्या अजून तशाच पडल्यात. आणि ट्यूब एक दिलेली, ती कुठेतरी ट्यूब आहे, त्याचं नाव आहे तिचं, बघितलं पण नाही, लावली पण नाही ती. ट्यूब आणली, एवढं 160 रुपये खर्च करून त्या गोळ्या आणि ती ट्यूब आणली, वापरली पण नाही, काय पण नाही. तुबेनं आणि ह्यानं होत असतं तर मी फार बरा झालो असतो इथून मागं पण. म्हणजे असं गाडीवर पडून वगैरे भरपूर मारायत माझे. आणि म्हणजे अस्वस्थ असं वाटायचं होते, दुखलं की नाही काम होत नव्हतं माझ्यानं. म्हणजे आता कव्हर झालं, गुडघ्याचा प्रॉब्लेमच कव्हर झाला. बरं, ह्या गाईचं झाला तर ह्या गाईचं म्हणजे दुधामध्ये काय वाढ झाली सर? दूध म्हणलं ही व्यायानंतर 3 किंवा 4 लिटर जास्तीत होती व्यायानंतर. आता ही 6 लिटरवर आले. 6 लिटरवर आले. ह्या वेताला आता 1-1.5 महिन्याला वासुरती आहे. 3 महिन्याला 3 महिने आपण मिल्क चार्जर वापरतोय. ते वासरू आहे तिचं. मग ही अगोदर व्यायानंतर 3 किंवा 4 लिटर देत होती. आता हिचं 6 लिटर रिझल्ट आहे. सकाळी 6 संध्याकाळी 6. सकाळी 6 संध्याकाळी 6 लिटर रिझल्ट आहे. 4 वरून डायरेक्ट 6 वरती गेले. आमचे पप्पा पण म्हणले की बाबा म्हणजे ह्याच्यावर पप्पांचा पण भरोसा नव्हता आमचा, काहीतरी आणून चालतंय आपलं हे ते काय करते असंच काहीतरी आणते केमिकली आणि वापरते. मग आता त्यांचा विश्वास बसला का ही जेव्हा गाय व्याली तेव्हा विश्वास बसला की बाबा याच्यात काहीतरी आहे, किंवा हिच्यावर पण फरक पडला त्यांना.
या गाईवर या पाडीवरनं आपल्या पहिलाच आहे कालवड, याच्यावरनं लई फरक पडला त्यांना. काय काढलेली की हाय म्हणलं त्यांना, आणि गाभण आहे म्हणलं तर आनंद झाला त्यांना, भरपूर आनंद झाला. जास्त वाटलं त्यांना की बाबा आपला काहीतरी निघाला. 5,000 काढलेली विकायला, आता कोणतरी 20-25 तरी निवान नेणार. गाभण आहे म्हणलं निवान जी 5,000 गाई द्याल ती 25,000 फायदा किती झाला? 20,000 रुपयाचा फायदा झाला. आता 2 बकेट ते पण 2 अजून पुरे संपले नाही, अजून निम्मा शिकलं काय. म्हणजे आपण जर धरलं तर 25,000 जर गाई इकली आणि 2 बकेट किती झालं? 3,250. बरोबर ना? तेवढ्या 3,250 मध्ये जी 5,000 गाई जाणार होती ती आता झाली 25,000. एवढा फायदा झाला आपल्याला. 20,000 वाचलं. म्हणजे हे आपल्याला दूध व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात सोपा आणि सगळ्यात चांगला मार्ग आहे मिल्क चार्ज. बरोबर ना? मग अशी एक म्हटलं जनावरांना गोचिड एक जास्त असते. गोचिड भरपूर साईड इथं असं मानेवरती वगैरे किंवा कानांच्या साईडला गोचिड्याच्या भरपूर असा हात लावला की नाही, एवढ्या मोठ्या गोचिड लागल्या, एवढ्या मोठ्या होत्या. काय सांगायला? एवढ्या मोठ्या नाही ना, तर दाखवली असती आता. नाही गोचिडच नाही आता. भरपूर गोचिड, आणि एवढा मुक्त असं एकदम स्वच्छ गोटा असं पण गोचिड होत्या. बर. मग डॉक्टर काय म्हणत होता? उष्णतामुळे. मग डॉक्टर काय करायचा, त्याच्यावरती काय इलाज सांगत होता, यायचं आणि हायटॅक मारायचं. बर. 3 महिन्याची किंवा 2 महिन्याची गाभण असली ती गाय ऑपरेशन व्हायचं हायटॅक मुळे. डॉक्टर सांगायचे ऑपरेशन होणार गॅरंटी. आम्हाला काय होतं ते, ती गाय गाभण राहण्यापेक्षा ती गोचिड कमी करायचं ह्याच्यावर जास्त लक्ष आमचं. बर. गोचिडला आम्हाला फार कंटाळा येत होता. एवढं गोचिड होतं? गोचिड भरपूर हो. असं म्हणजे बघितलं का नाही, तर गायला हात लावायचा नाही असं गोचिड होतं. जेवढं गोचिड आवाज येतं असं एवढं मोठं गोचिड लागायला. गोचिडला नाही. आता पूर्ण क्लिअर आहे. किती दिवसात कमी झालं ते? हे एक 15 दिवसात त्याचा रिझल्ट आला बाबा गोचिडचा. गोचिड पूर्ण कमी झाले? एकदम पण झालं नाही, हळूहळू एकदम असं कमी होत गेलं. आता एक पण सापडणार नाही. बर. शोधून तरी म्हणला शोधूया आणि त्याचे काय टेस्ट घेऊया, सापडणार नाही गोचिड. ही पाळी होती, 7 महिन्याची पाळी आहे. एकदम लहान आहे, 7 महिन्याची आहे. ती घरचीच आहे, घरचीच आहे अगोदरच्या याची गाय होती. याच्या अगोदर त्या पाळीच्या अगोदर हिची एक पाळी होती, त्या गायची पाळी आहे. ती आता दिली, ती पण चांगली होती दुधाला वगैरे. 7 लिटर दूध होतं त्याच्या टायमाला. ती ब्रीडची चांगली भरलेली आहे, मी 2000ची सिमेंट भरलेली, ती चांगली निपजली, ती दिली. तिची ही कालवड ठेवली, ही 7 महिन्याची कालवड आहे. तिला पण अशी केस वगैरे अशी भुराड होतं, एकदम जास्त वाढलेली केस वगैरे. आता याच्या केसांचं वगैरे प्रमाण म्हणजे प्लेन झालं, मेंटेन आहे एकदम. बरोबर एकदम. आणि त्यांचं काय? ही साहेब तिथं साईडला पत्रा आहे की आपलं, त्या पत्र्यामध्ये ना पाय घातलेला. कोणत्या? ह्या पत्र्यामध्ये? हा, त्या पत्र्यामध्ये ती जागा आपली शिल्लक आहे, त्याच्यामध्ये इथं पाय घातलेला आहे त्यानं. बर. या पत्र्यामध्ये इथं पाय घातलेला असा. अच्छा. पाय घातल्यामुळे त्याचं ते आलं नाही, पाय त्यांना वडून काढायला आलं नाही तिला. पाय बर आलं नाही, ते एकदम असं सोलून गेलेलं हाड दिसत होतं दोन्ही पायांचं. दोन्ही पाय घातलेले, दोन्ही हुलामध्ये दोन्ही पाय घातलेले त्या. बर. ते सोलून आलेलं पाक असं म्हणजे एकदम काय नव्हतं ते. तिला गायची काय करायचं ते समजत होतं आम्हाला. अच्छा. तिला ती टाकं वगैरे काय बसणार नव्हतं, पण त्या ठिकाणी काय नव्हतं शिल्लक. त्या ठिकाणी पायाला काय शिल्लक नव्हतं, टाकं टाकायला विशेष नव्हता. बर. डॉक्टरने 5-6 डॉक्टर बोलवले आम्ही. तिला काहीतरी करून जगवायचं, कारण की खिल्लार आहे. बर. गावठीमध्ये खिल्लार आहे, आणि म्हणून प्रेमानं आणलेली मी गावातली अजून मोठी करून घेतली. म्हणजे असं घेऊन जाणार तुम्ही कसायला देणार. आणली हिला. तिचं पाय वगैरे बेंड दिसणार बघा तुम्हाला, हे बघा. त्या मिल्क चार्जर मुळे ही वाचले. कसं काय? बरं काय म्हणला तर विषय म्हण, तिच्या अंगात काय नव्हतं. बर. खायची प्यायची काहीच नाही, त्यात पेन मुळे खायची वगैरे नाही अजिबात. बघा पाय वगैरे कसा आहे बघायचा, बेंड पूर्ण बेंड झालाय. हो, इथं बेंड आहे एकदम. म्हणजे पाठीमागचा पाय बघा, शिरा तुटतात मागच्या, शिरा पूर्ण कट झाले, शिरा पाक तुटल्यात. बर. त्याच्यामुळे आम्ही जे मिल्क चार्जर चालू केलं, तेव्हा चालायला फिरायला लागलं. पहिला चालत नव्हती, काय नव्हतं, बसून राहायची अशी निवांत. सुकलेलं जखम वगैरे डॉक्टरांनी ती गॅरंटी सोडलेली. मी पण कसायला द्यायचा विचार केलेला, कारण की काय करणार पाळून, लास्टला बादच होणार आहे, खराब होणार आहे. ह्याच्या विचाराने मी ते सोडायचा विचार केला. त्याला कसायला द्यायची म्हणजे द्यायची कुणाला तरी, चांगला विषय तरी ते पाळणार नाही गाय. कशाला बोललेलं वगैरे बघितलं. भाऊ म्हणला राहू देत, बघूया म्हणला. इथं आपण शेकोटी करायचो, त्या साईडला एकटा आणि ह्या साईडला एकटा, म्हणजे उभं राहिली की ती रक्त येत होतं. एवढा वरती रक्त मारत होतं पायातून, तिच्या शिरा तुटलेला मेन मागच्या पायाच्या. मग आता ते विषय तिचा तो तवा होता का नाही, झोपलो तिला वगैरे घेऊन व्यवस्थित असं 2 साईडला दडपून झोपाय तिला. भावाची मर्जी हिच्यावर नाही, मी द्यायचं तुम्ही सगळ्याच काढायचा विचार होता. हो, काय ठेवायची द्यायची, दुसरं काय ते करायचं याच्यामध्ये, असा विचार चालू होता आमचा. त्या मिल्क चार्जरमुळे चालायला लागली. म्हणजे आता जर सोडली तर मला पाडून मोकळी, ताकद यायच्या, एवढी ताकद वाढली मिल्क चार्जरनं.
बरोबर आहे. 15-20 दिवसाची चालायला लागली मिल्क चार्जर स्टार्ट केल्यानंतर, आणि ही खाईत नव्हती. मी पाणी करून हिला बाटलीनं पाजत होतो. बरं म्हणजे कसं आहे, ह्या वासराला आणि ते आपण जे कमजोर झाले जे माझं जमत होती त्या गाईला डॉक्टर बघितल्यानंतर हात वर केले होते. मी काय नीट करणार नाही, काय नाही, तुमच्या जबाबदारीवर तुम्ही हे बघायचं. मग ते मिल्क चार्जरनं शक्य केलं. बरोबर ना. मिल्क चार्जर आमचा विशेष हार्ड आहे होतो, करायचा नाही. आणि चार्जर हाय म्हणून हा गोटा चालू दिसतात मला. नाही तर आता तो बंद झाला असता. उशीर बंद झाला असता, 2-4 महिन्याच्या मागेच बंद झाला असता. बर विकायचा प्लॅन केलता आपण. ज्यावेळी यांच्याकडे मी कुंभरीला गेलो त्यावेळी मला कळलं की बाबा काहीतरी आहे. रामसडांचा व्हिडिओ बघून मी 1 महिना असं जसं टप्प्याटप्प्यानं घालवत चाललो मी. म्हणजे आज नको उद्या नको, आज नको उद्या नको. मिल्क चार्जर चालू केल्यानंतर सुद्धा मला 8 दिवस फरक पडला नाही की अगोदर, म्हणजे आला नाही फरक. शेणात वगैरे येत होता. पण माझं कसं होतं आता, कसं आहे केमिकल न घातले की लगेच उगवलं पाहिजे, ही माझी पण भावना आहे ना. सगळ्यांची मानसिकता होती. आज पेरले की मला पाहिजेच होत्या, मग ते नव्हतं ना. ह्याला थोडा टाइम दिला मी. म्हटलं 5-6 पॅकेट आपली सपू देत, 7-8 रुपये सपू देत, नंतर बघूया. रिझल्टच गावला, विषय संपला. मी 53,000चं मिल्क चार्जर मागवून घेतले स्वतःसाठी, विक्रीसाठी आणि स्वतःसाठी. 53,000 रुपये 53,000चं मी मागवून घेतले. बर